नाही, बिझनेस करायला थांबायचं नाही, रिक्रुटमेंट थांबवायच्या नाही आणि सगळ्यात महत्वाचं की सगळ्यांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची, भरभराटीची जावो. पण लोकांना एक प्रश्न विचारा की हे सगळं सुख, समृद्धी, भरभराट कोणाच्या घरात मिळते? कुठं मिळते? तर हे मिळतं तेव्हा जेव्हा तुम्ही चांगलं काम करत असाल. ओके. सगळ्यात महत्वाचं तुमचं कर्म जर चांगलं असेल, काम सातत्यानं चांगलं करत असाल, त्यात लोकांचा बेनिफिट होत असेल, तर त्याच्यात तुमची सुद्धा दिवाळी चांगली जाणार आहे. त्यामुळं दिवाळी ज्यांच्या आयुष्यात DXNमुळे आली, आम्ही तर आमच्या गाड्या, घरं सगळं काय पाहिलं, फॉरेन ट्रिप पण झाल्या. असं जे लोकं DXNमध्ये आपल्यासोबत काम करतायत, ते तर त्यांचे आजार तर 100% बरे होऊच द्या. पण आजार बरे झाल्यानंतर ज्या गोष्टीमुळे त्यांना बरं वाटलंय, चांगलं वाटलंय, हे जर त्यांनी प्रमोट केलं आणि रोज संध्याकाळी जे आपल्या मीटिंगच्या संपर्कात राहिले, ओके, मीटिंग कंपनीच्या अटेंड करत गेले आणि शिकायची इच्छा ठेवा, की मला शिकत राहायचंय. काहीतरी नवीन-नवीन मला माहिती करत राहायचंय. आणि जी माहिती मला मिळाली ती इम्प्लिमेंट करत जर आपण गेलो, तर आपल्या सगळ्यांची दिवाळी दरवर्षी हॅपी दिवाळी म्हणजे आनंदाची, भरभराटीची जाणार आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं आज इनेबल एडिटिंग. स्लाइड शो फ्रॉम करंट स्लाइड. ओके. तर इस दिवाली में आप अपने परिवार, बच्चों और रिश्तेदारों के लिए कौन सी मिठाई खरीदेंगे? सगळ्यात महत्वाचं आता काय झालंय की एकतर लॉकडाऊन होतं, त्याच्यानंतर लॉकडाऊन रिलीज झालं, कंपनीचे बोनस शेवटच्या दिवशी डिक्लेअर झाले. तुम्ही एसटी महामंडळाचं पाहिलं असेल तर काल कोकणामध्ये एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरने आत्महत्या केल्यानंतर गव्हर्नमेंटला जाग आली आणि आता 3 महिन्याचे पगार द्यायचे डिक्लेअर केलेत. ओके. म्हणजे लोकांना जोपर्यंत आत्महत्या करणार नाहीत, तुमचे पगार सुद्धा येणार नाहीत. अशी काही कंपन्यांची अवस्था आहे. तर असं होऊ नये कुणाकडेही आणि हे असताना सुद्धा आता ऐन वेळेस काही लोकं मग नोकरीला असतात, काही लोकांना जमत नाहीत, काही लोकं मिठाई घेतात, खावा विकत घेत राहतात. पण सगळेच मिठाईवाले चांगलेच असतील, त्यात प्रदूषण, पोल्युशन काय-काय मिसळतंय तुम्हाला कळणार नाही. मग या दिवाळीमध्ये तुम्ही तुमच्या पाहुण्या-रावळ्यांना जुन्या काळात तर असं करायचे, एक डबाभर चकल्या, करंज्या, लाडू सगळं गिफ्ट द्यायचे एकमेकांना. पण मला वाटतं ती प्रथा भरपूर कमी झाली. कारण आता लोकं मोबाईलवरती गिफ्ट पाठवतात. खा दिवाळी, ओके, घ्या सोनं, ओके. त्यामुळे काय होतं ते मोबाईलला फक्त मुंग्याच लागायच्या बाकी राहतात. पोटात तर कोणाच्या जातच नाहीये. त्याच्यामुळं असला उद्योग करण्यापेक्षा लोकांनी खरोखर काहीतरी गिफ्ट तर तुम्ही देतच नाही. फुकट त्या मोबाईलला अजून त्रास व्हायचा. त्याच्यापेक्षा मला वाटतं की आपण काय करायला पाहिजे, बाजार के मिठाई में इस्तेमाल होने वाला दूध, ते दूध असेल असं नाही, त्याच्यात कलर टाकला जातो, रंग टाकले जातात आणि दूधच्या दूध तयार केलं जातं. हा आजतकला पण एक आला होता. रेल्वे स्टेशनला जो तुम्हाला चहा मिळतो, त्या चहामध्ये बादलीभर पाण्यामध्ये थोडंसं केमिकल टाकलं की सगळं दूधच दिसतं आणि काय तुम्ही कसला चहा पिताय तुम्हाला कळणार नाही. मग झाले तुम्हाला पोटाचे आजार. मग आता एवढं दूध काय सगळं काय प्युअर आणत बसणार आहेत का? त्याच्यामुळं ह्याच्यात केमिकल कलर टाकले जातात. नकली दूध की मिठाईया बनाने, दूध बनाने का फॉर्म्युला, NDTV, आज तक ह्याचे व्हिडिओ पण आपण तुम्हाला दाखवू शकतो. मग असलं सगळं भेळ-मिसळचं खाल्ल्यानंतर तुम्ही आजारी पडता दिवाळीमध्ये. वॉशिंग पावडर से बनाते है दूध. ओके. मग त्याचं वॉशिंग पावडर टाकून मस्तपैकी झाक, फेस, कलर टाकला गेला, दूध तयार झालं, मिलावट का खेल. हे सगळं तुम्हाला मिळतं. मग काय तुम्ही सुद्धा मिलावट वाली नकली दूध आणि मावा से बनी मिठाई का शिकार बनने जा रहे हैं. अब कैसे मनेगी ये दीपावली? मग अशा दिवाळीमध्ये जर तुम्ही असं खायला सुरुवात केलं, तर दिवाळी खायचं आणि आजारी पडायचं. पोट गच्च झालं, स्पायसी खाल्लं, तेलकट खाल्लं, एकतर आजार भरभरून आपण जातो. काही लोक गरिबांच्या घरी तर दिवाळी वर्षातनं एकदाच असते. आता जे लोक नोकरदार आहेत त्यांच्या घरात दररोज दिवाळी आहे. पण जे लोक गोरगरीब आहेत त्यांची दिवाळी जर चांगली असते आणि त्याच्यात जर अशी लोक शिकार होत असतील तर अवघड आहे. मग तुमच्या चांगलं आरोग्य लक्षात ठेवून DXN तुमच्याकरता घेऊन आलेला आहे. या दिवाळीकरता भेट DXN मधुरम प्राकृतिक मिलेट कुकीज. सगळ्यात महत्वाचं की मी आता बघितलं की तुम्ही काही लोकांना दिवाळीचा फराळ करायला महिलांना जमत नाही, सगळं जमत नाही. चकल्या, करंज्या मग ते किलोवर मिळते तुम्हाला ₹500 किलो, ₹300 किलो, ₹800 किलो आणि ते मिळून घरात आणलं की नाही चांगलं लागेल ते माहिती नाही. तिने कसल्या तेलात केलं होतं, शंका असते भरपूर. तर मग आता तुमच्याकडं जे बिस्किट आलीत, मिलेट आलेत, हे जर तुम्ही मिठाई सारखे खाल्ले
खमंगदार, खुसखुशीत, तर त्याचा किती बेनिफिट व्हायला लागेल. आणि हे जे मिलेट कुकीज आहे ते खाणं गरजेचं का आहे, हे आपल्या मिठाईपेक्षा बेहतरीन का बनणार आहे, याचे फायदे तुम्हाला आज बघायला मिळतील. आणि या दिवाळीमध्ये तर प्रत्येकाने फॅमिली पॅक घेऊ शकता तुम्ही. स्पिरुलिनाचा फॅमिली पॅक, कॉफीचा फॅमिली पॅक, त्याच्यानंतर चॉकलेट फ्लेवर. ओके, तर हे जर तुम्ही आता मिलेट कुकीज घ्यायला घेतले दिवाळीला, तर त्याच्यावरती पीव्ही आहे, त्याच्यावरती एसव्ही आहे, हे तुम्ही मुलांना देऊ शकता. एक टाइमचा फराळ मस्तपैकी त्यांनी बनवू शकतो. का असं करायचं? कारण हे जर तुम्ही आता पाहिलं तर 3 साल से कम उम्र के ज्यादातर बच्चे सामान्य से कम वजन के अविकसित है. म्हणजे आत्ताची जर मुलं बघितली तुम्ही जन्माला आलेली, तर मुलं नॉर्मली 4.5 पाऊंड, 4.25 पाऊंड, 5 पाऊंड म्हणजे वजनानं कमी असतात. जी मुलं वजनाने कमी असतात ती मुलं वारंवार आजारी पडतात. त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते, त्यांना व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. आता तर बघितलं तुम्ही, बाळ जन्माला आलं तर बाहेर करोना उभा आहे. ओके, कदाचित त्या आईलाच करोना असतो कधी कधी, किंवा तुम्ही ज्या वार्डात तिला ऍडमिट केलं तिथं कोणतरी करोनावाला असू शकतो. मग एवढा सगळा धोका असताना आता काय करायचं, तर बरीच आपण बघतो की 3 वर्षाच्या आतली मुलं कमजोर असतात. याच्यानंतर प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपली मुलं कशी पाहिजेत, निरोगी पाहिजेत, त्यांचा भरपूर विकास झाला पाहिजे, त्यांच्या अंगात एनर्जी भरपूर असायला पाहिजे, आणि माझे पोरं हुशार असायला पाहिजेत, असं प्रत्येक आई वडिलांना वाटत राहतं. पण आता काय झालंय की सगळ्यात महत्वाचं, भरपूर खाद्यान्न के बावजूद सगळं काय तुम्हाला शेतात भरपूर मिळतंय, म्हणजे धनधान्य भरपूर पिकतंय, खायला प्यायला भरपूर मिळतंय, तरी पण कुपोषित मुलं का, तरी पण मुलं आजारी का पडतात, मुलांची डेव्हलपमेंट का होत नाही, मुलं चिडचिडी का वाटायला लागतात. त्याच्यानंतर मग कित्येक मुलं जन्माला येतात पण त्यांच्या डोक्यावरती केसच नसतात. ओके, म्हणजे आपण गंजे टकले मुलं बघतो, बरेच लवकर त्यांना केसच येत नाही. किंवा अजून काय बघतो, त्यांची पाय अशी पतली टांगे आणि पोटाचा नगारा आपण बघायला मिळतो. मग अशी जी मुलं असतात ना, याच्यात देश राज भारत के उन करोड़ों बच्चों में शामिल है जो कुपोषण का शिकार है. यानी वो समस्या जिसे भारत के प्रधानमंत्री मनमोहन सिंगच्या वेळचं स्टेटमेंट आहे, राष्ट्रीय शर्म. म्हणजे आपल्याला लाज वाटायला पाहिजे की एवढा आपला भारत देशाचा विकास झालाय तरी पण आपण छोट्या मुलांना एक चांगलं पोषण देऊ शकलेलो नाही आतापर्यंत. आणि अशी कितीतरी लाख मुलं, मी तर म्हणतो 6 सेकंदाला एक बाळ मरतंय. ओके, तर हे भारतातली दुर्दशा आहे, म्हणजे मुलांना चांगलं खायला काय मिळत नाही. आणि असं बघितलं की बिहार में सबसे छोटे कद के बच्चे, म्हणजे मुलांची हाईटच वाढत नाही. आता मुलांची हाईट न वाढायचं मी तुम्हाला कारण सांगतो. जी मुलं लहानपणी भरपूर आजारी असतात ना, किंवा जे सारखे सारखे बिमारीचे शिकार बनतात, थंडी पडली आजारी, पाऊस पडला आजारी, वडापाव खाल्ला आजारी, किंवा चुकीचं काहीतरी खाल्लं पिल्लं आजारी, अशा मुलांची हाईट का वाढत नाही, त्यांच्या बॉडीला कॅल्शियम कमी जातं, त्यांच्या बॉडीला प्रोटीन कमी मिळतं, त्यांची हाडच भरत नाही. म्हणजे हाडं कमी भरतात, त्यांची उंची वाढत नाही. त्यामुळे अशी तुम्हाला बुटकी बुटकी माणसं बघायला मिळतात. तुम्ही कधी फॉरेनची माणसं बघितलीत का हो? फॉरेनच्या माणसांची हाईट भारतीय लोकांच्या हाईटपेक्षा जास्त असते. कधी पण बघा, मस्त 6, 6.5, 7 फुटाची लोक असतात. अमिताभ बच्चनची हाईट कशी आहे, टेनिसवाले कसे असतात, जे फॉरेनला तुम्ही ऑलिम्पिकच्या टुर्नामेंट बघता, कबड्डी असू दे, फुटबॉल असू दे, बास्केटबॉल असू दे, तिथं तुम्हाला उंच तगडी मजबूत माणसं पाहायला मिळतात. पण आपल्याकडं का तशी नाहीत, कुपोषित आपल्याकडं मुलं जन्माला जास्त येतात. त्याचं कारण काय, मुलांच्या खानपानामध्ये पोषक तत्वांचा अभाव, कमजोर प्रतिरोधक क्षमता. ओके, मग त्याला काय दिलं तर दिलं, पोरांनी खाल्लं तर खाल्लं, निग्लिजन्स, इग्नोरपणा बघतो, त्याच्यामुळे मुलं आपल्याला रडकी, किरकिरी, सर्दीवाली, कफवाली पाहायला मिळतात. मग याच्यामुळे काय होतं की माल न्यूट्रिशन मध्ये, कुपोषणामध्ये तुम्ही जर बघितलं तर आता तुमच्या समोर काय दाखवले मी, तुमच्या समोर दाखवले नेपाळ, त्याचा नंबर आहे 73वा, बांगलादेशचा नंबर आहे कुपोषणामध्ये 88वा, पाकिस्तानचा नंबर आहे 94वा, आणि या सगळ्यांच्या खाली भारताचा नंबर आहे कुपोषणामध्ये. म्हणजे आपल्यापेक्षा सुदृढ पोरं पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये, नेपाळमध्ये. याचा अर्थ काय झाला, भेड मिसळ. म्हणजे तुम्ही जे लहान मुलांना पण खाण्यापिण्याची मिठाई विकताय किंवा आपण काय खायला देतो त्याच्यात सुद्धा भेळ मिसळ करायला कोणी घाबरत नाही, ना दुकानदार ना हॉटेलवाला. त्यांना फक्त पैशाचं पडलंय. त्यामुळे कुपोषण भरपूर मुलांच्यात राहतंय, मुलांची प्रतिकारशक्ती कमी राहते. त्याच्यामुळे मुलांच्या खाण्यात असायला पाहिजे भरपूर पॉलिसॅकराइड्स. ओके, आणि पॉलिसॅकराइड्स जर असलं तर त्याच्यात काय असणार आहे मग, कॅल्शियम, म्हणजे त्यांची हाडं चांगली वाढायला लागतील, मॅग्नेशियम. ओके, असे मुलांच्या अंगात एनर्जी भरपूर राहायला लागेल,
फॉस्फरस म्हणजे तरतरीत, अलर्ट, शार्प पोरं ज्याला मला लागतील. व्हिटॅमिन डी म्हणजे ती लोक कमजोर पडणार नाहीत, थकणार नाहीत मुलं अजिबात. आयर्न, हिमोग्लोबिन भरपूर, क्लोरोफिल, हिमोग्लोबिन भरपूर, फॉलिक ऍसिड, काही खाल्लं की त्यांना पचायला पाहिजे. आणि व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12 कशाशी निगडीत असतं? चेतारज्जू, मज्जारज्जू, चेतासंस्था म्हणजे मानसिक स्ट्रेंथ, मेंटॅलिटी किंवा पाठीचे आजार त्याला आपण म्हणतो, किंवा हार्ट किती सक्षम आहे, दमला नाही पाहिजे तो, याच्याकरता व्हिटॅमिन B12 हे सगळं कशामध्ये असतं? पॉलिसॅकराइड्स मध्ये. आणि पॉलिसॅकराइड जास्तीत जास्त कशात आढळतं? गॅनोडर्मा. आणि मग हे गॅनोडर्मा जायला पाहिजे. मुलांचा भरपूर विकास कसा काय होऊ शकतो? त्याच्याकरता मुलांच्या बॉडीमध्ये भरपूर प्रोटीन जायला पाहिजे. पण आपली पोरं काय खातात? नूडल्स. आपली पोरं काय खातात? पास्ता. आपली पोरं काय खातात? मॅगी. अजून काय काय म्हणतात बाबा, मला सगळी नावं येत नाहीत, पण असलंच भरपूर काहीतरी खात राहतात. कुरकुरे. या कुरकुरेमध्ये हवाच असते बरं का नुसती. पाकिट असतं मस्त, हवा फुगलेली असते त्याच्यात. म्हणजे आपण हवेचेच पैसे द्यायला लागतो त्याला. कुरकुरे त्यात थोडंच असतं. आता पॅकिंग कधी केलं होतं काय माहिती? 4-4 महिने पॅकिंग तसंच राहतंय. त्याच्यात नमकीन, स्पायसी, तेलकट, मसाले, टिकाऊ पदार्थ बनण्याकरता पोरं रेग्युलर खात राहतात. आणि त्याच्यानंतर पर हमारे बच्चे खा रहे समोसा, वडापाव. आता मला सांगा, तुम्ही असं म्हटलं जातं की वडापाववाल्यांनी सकाळी जर 5 लिटर त्या गोडे तेलाचा डबा त्या कढईत ओतला, तर तो संध्याकाळी 7 पर्यंत त्यात समोसेच तळत असतो. आता जर एवढे समोसे तो तळायला लागलाय, तर असं म्हटलं जातं की त्या तेलातली क्वालिटी पहिले 2 तळणं झाली की ते तेल खराब होतं. त्याचं ट्रान्सफॅट तयार होतं. आणि हे ट्रान्सफॅट जर तुम्ही असले समोसे, वडापाव खात राहिला, तर हे तेल आतमध्ये तुमच्या बॉडीमध्ये, तुम्ही कधी हे पाहिले का? ज्या ठिकाणी फोडणी देतात बायका गॅसच्या वरती, ती भिंत कशी असते? चिकट चिकट भिंत असते. असला चिकटपणा रक्त वाहिन्याच्या आतमध्ये लागतो. आणि मग कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं, रक्त घट्ट व्हायला लागतं, रक्ताला मार्ग तेवढा रुंद राहत नाही. आणि मग ती मुलं वारंवार आजारी पडायला लागतात. पोट भरल्यासारखं वाटेल जाम, पण पोट साफ होत नाही, तरतरी वाटत नाही, फ्रेशपणा येत नाही. त्याच्यामुळं हे तळलेलं घातक आहे. कारण सगळे चांगलं तेल वापरतात असं अजिबात नाही. जुनं तेल फेकून द्यायला पाहिजे, पण आपण परत 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 तेच कालचं तेल, परत तेच तळलेलं तेल, तो त्याचे पैसे वसूल केल्याशिवाय सोडत नाहीये. आणि असला आपण खात राहतो. हमारे बच्चे खा रहे गोलगप्पे, पाणीपुरी. टीव्हीला पाहिलं होतं पाणीपुरीवाले कशातलं पाणी वापरतात ते. कुठल्या कडेचं, गटरातलं पाणी भरतात का मोटरीच्या कडेचं पाणी भरतात काय कळत नाही. पण हे रस्त्याच्या कडेला राहून गप 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 10, 15, 20, 25 ओढत राहतो मस्तपैकी. आणि मग हे खाऊन खाऊन काय होणार आहे? मी आता आपल्याकडे एक असा मुलगा पाहिलाय की आपल्या टीम मध्येच आहे, डीएसएम मध्ये आता जॉईन झालाय. तो मुलगा काळेवाडीचा आहे. ओके. आणि तो म्हणतो की मी 11वी-12वी मध्ये मला पाणीपुरी एवढी आवडायची की घरचा कधी डबाच नेला नाही. नुसती पाणीपुरीच खात राहिला. आता त्याला पोटाचा एवढा भयंकर आजार झालाय, तर पोटाचा आजार जातच नाही त्याच्या कशाने. त्याचं काय खाल्लं की पोट दुखायला लागतं. म्हणजे तुम्ही जे बाहेरचं खाता पिता एवढं डेंजर आहे. काही लोक चायनीज खातात, चायनीज एवढं डेंजर खातात की चायनीजमध्ये जो आता चिकन विकतो ना, चिकन, तेव्हा त्यातनं राहिलेली कोंबडीची पखं, त्याचे खालचे राहिलेले कोंबड्यांचे पाय, असलं जर तुम्ही चायनीजमध्ये तुकडे तुकडे बारीक करून जर खायला सुरुवात केली, हे पचणार आहे का तुम्हाला? आणि मग चायनीज खाणाऱ्यांना एवढा बेकार आजार होतो की अंगाला सगळ्या खास उठायला लागते, इचिंग व्हायला लागतं, सोरेसिस व्हायला लागतो. आणि मग मी असे एक व्यक्ती बघितली देहरोडला की ज्याचा चायनीजचा गाडा होता, आणि चायनीज शिल्लक राहिलं की हाच खात राहायचा. एवढं चायनीज त्यांनी खाल्लं. नवी नवरी घरात, आणि हा तिथं झोपलाय. आणि नवी नवरी आल्यानंतर हा झोपल्यावर सगळे बघते तर ती बायको त्या नवऱ्याच्या खाजून खाजून सगळी पावडरच बाजूला पडली. आज तागायत त्या कपलला बाळ झालेलं नाही, मुलंच झाली नाही. आज तागायत लग्नाला झाली 7 ते 8 वर्ष. मग तुम्ही काय खाताय आणि कोणाला धक्क्याला लावताय बिनकामाचं? घरात तुमचे आई वडील स्वयंपाक तुम्हाला भाकरी भाजी खायला देत नाही का? का बायकोला स्वयंपाक येत नाही? मग तुम्ही बाहेरचं खाऊन तुमच्या तोंडाचे चोचले करत बसता आणि त्यातनं तुम्हाला आजार व्हायला लागतात. बरं, मुलंही खायला लागली आहेत. ओके. आणि हे सगळं खाऊन खाऊन त्याच्यामध्ये बरेचसे केमिकल, ऍडिटिव्ह, प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात आणि ते मुलांना घातक राहतात. आणि याच्यामुळं त्याच्यामध्ये असं काय इन्ग्रेडियंट्स टाकले जातात की गंमत एक अशी आहे की त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स, पोषक तत्व जे आपण त्यांना म्हणतो, ओके, टोटल डायटरी फायबर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तुम्हाला यादीची यादी दाखवतील ते. एवढं सगळं त्यांनी टाकलेलं असतं. पण कदाचित त्याच्यामध्ये होल व्हीट फ्लावर, ओके, गव्हाचा मैदा, आटा, हे सगळं त्याच्यात टाकलेलं असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं
की जेव्हा त्याची रिफायनिंग केलं जातं, रिफायनिंग म्हणजे एखादी गोष्ट जास्त उकळवणे. जास्त कुठली गोष्ट जर उकळली, एखादा तुम्ही ओला भाजीपाला घेतला, त्याच्यानंतर मसाले घेतात, हे जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणापेक्षा जास्त उकळता, तेव्हा त्याच्यातली अर्धी पोषक तत्व उकळून उकळून त्यातनं जळून जातात. त्यात नावालाच राहिलं व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे काय माहितीये का आता मी? फक्त तुम्हाला दाखवायचं. समजा एखादं आपण काय म्हणूया, मांजर आहे मांजर आणि त्याला मांजराला काय पोस्टर दाखवायचं. त्याला दूध दूध प्यायला ठेवले आणि त्याच्या टीव्ही त्याला दाखवायचं आणि त्याने मोबाईलवरती नुसतं मांजर दूध पिते आणि दुधाची डिश ठेवली. पण त्याने किती पाय मारला तर तोंडाला दूध लागेल का? काहीच उपयोग नाही. फक्त पाय मारत राहील ते. उपयोग त्याला काहीच खायला मिळत नाही. त्याला म्हणतात व्हर्च्युअल. मी आता तुम्हाला हॅपी दिवाळी म्हणलं आणि मी माझ्या हातात दाखवला. मस्तपैकी मी लाडू खातोय, करंज्या खातोय आणि तुम्ही मला बघताय. तुम्हाला काय मिळालं? हा लाडू खातो, पण तुमच्या तोंडाला पाणी सुटून का उपयोग आहे का? कारण तुम्हाला काय मिळणारच नाही. तर व्हर्च्युअलिटी वाढलीये. त्याच्यामुळे काय होतं, की त्यातले बरेच पौष्टिक तत्वच राहिले नाहीयेत आणि मग निघून गेले. पैसे मोजताय कशाचे? तर तुम्ही आजार वाढवायचे. आणि सगळ्यात महत्वाचं, की इमल्सिफायर ते तुम्ही बनवलेली मिठाई खाता, त्याच्यामध्ये टाकतात 322 लेसिथिन सोर्स सोयाबीन ऑर एनिमल म्हणजे सोयाबीनची पावडर टाकली जाते किंवा एनिमल फॅट म्हणजे काय सांगू मी तुम्हाला आता, की फॉरेनमध्ये तर सुअर की चरबी, चॅपर असतो चॅपर, लाईननी झोपवणार सगळे. ओके, कोंबड्या. त्याचं राहिलेलं मांस त्यामध्ये टाकलं जातं. त्यामुळे तुम्हाला टेस्टी वाटतं, क्रंची वाटतं. अरे काय टेस्ट भारी भारी यायला लागली. एनिमल फॅट टाकलं जातं. आता कित्येक लोक शाकाहारी असतात, ते पण असं खात राहतात. सोयाबीन लेसिथिन नेटवरती जाऊन बघू शकता. वेस्ट प्रॉडक्ट म्हणजे वाया गेलेलं सोयाबीन, सोयाबीन ऑइल मधला राहिलेला गाळ त्याच्यामध्ये टाकला जाईल. देन रिफाइंड विथ द हेल्प ऑफ केमिकल्स, त्याच्यात बरेचसे केमिकल टाकले जातात. कारण जर ते 200-300 डिग्री जर उकळवत बसले तर त्यातलं काय राहणार आहे का पौष्टिक तत्व? अजिबात राहत नाहीत. आणि हे बघा, जर तुमच्या बिस्किटच्या पुड्यावरती, मिठाईच्या पुड्यावरती, कुरकुऱ्याच्या पुड्यावरती तुम्ही जे खाता त्याच्यावरती जर असं काही लिहिलं असेल 450I, तर त्याला काय म्हणतात? डाय सोडियम डाय फॉस्फेट. आता डाय म्हणजे काय हो? डाय म्हणजे मरणे. म्हणजे त्याच्यात काय नाहीच आहे. सोर्स काय? केमिकल और एनिमल, मेलेल्या प्राण्यांच्या हाडांचा चुरा किंवा भुगा. त्याला म्हणतात डाय सोडियम डाय फॉस्फेट. आणि ते टाकलंय तुमच्या बिस्किटामध्ये, ते टाकलंय तुमच्या मिठाईमध्ये, ते टाकलंय तुमच्या कुरकुऱ्यामध्ये. बघा, जरा बघून खात जा काय खाताय ते. आणि ज्या पण तुमच्या खाण्याच्या पॅकिंग वरती हे सगळं वाचत जा. ज्याच्यावरती लिहिले ना E100, E110, E120, E140 किंवा E214 ची सिरीज, E326 ची सिरीज, E430 ची सिरीज, या सगळ्या सिरीज मध्ये असते सुअर की चरबी. आता आपल्या मोमेडीन बांधवांच्यात या प्राण्याचं नाव सुद्धा घेतलं जात नाही, लांब तोंडी म्हणतो आपण त्याला. याची जर चरबी त्यात टाकली जाते, ती आपली पोरं खातात. ओके, आणि ती न्यूज कुठल्या पानावर दिली जरा बघा, नेट काय दिले? www.bismillahnews.in. ओके, चुकीच्या न्यूज नाही देत ते. या न्यूज जर तुमच्यापर्यंत येत आहेत, आपण पूर्ण काय देतोय? क्या ये सब खाकर हमारे बच्चे सेहतमंद और तेज दिमाग बन पाएंगे? काही नाही होणार. अशी थंड डोक्याची, मंद डोक्याची पोरं जन्माला होतील आणि त्यातनं त्यांची प्रोग्रेस काय होत नाही. आपण म्हणतो माझ्या पोराला एवढे पैसे खर्च करतो, ह्याला अभ्यास का होत नाही, हे करत का नाही, एवढा माट्या कसा काय झाला? तर तुम्ही त्याला काय देताय आणि काही खाताय ते पहिलं बघायला सुरुवात करा. त्याच्यामुळे लेसिथिन फ्रॉम एनिमल सोर्स नॉट गुड फॉर व्हेजिटेरियन पीपल. शाकाहारी लोकांची ही शुद्ध फसवणूक आहे. शाकाहारी लोक तर लेसिथिनला हात लावायला नाही पाहिजे त्यांनी. इन इफ एनिमल सोर्स अँड मेथड ऑफ स्लॉटरिंग, स्लॉटरिंग शब्दाचा अर्थ नेटवरती जाऊन बघा. कत्तलखाना. काय सांगितलंय तुम्हाला मी मराठीतला अर्थ? कत्तलखाना, प्राण्यांचा कत्तलखाना. त्याच्यातली चरबी टाकली जाते तुमच्या बिस्किटामध्ये, त्याच्यातली टाकली जाते मिठाईमध्ये. इज अननोन. यू कॅन, तुम्ही ह्याचा विचार पण करू शकत नाही. फक्त त्यांना पैसे कमवायचे. आता पैसे कोण कसं कमवत आहे? मेड इन अमेरिका, मेड इन चायना. चायनावाले तर झुरळं, बेडकं, मुंग्या, पाली, सरडे, साप सुद्धा सोडत नाहीत खायला. जरा बघा चायनावाले काय खातात. करोना तिथनं झालाय. ओके, हे जर असले पदार्थ खायला मिळतात, तिथे असे साप ठेवतात, व्हरायटी ऑफ स्नेक. हा, कुठला स्नेक पाहिजे आपण सांगतो. असे मासे काय दाखवतात, झिंगा पाहिजे का तुम्हाला? आता मला नाव पटापटा, बांगडा, अजून काय, सुरमई, पापलेट. ओके, तसे सापाची नावं घेतात. कुठला साप पाहिजे? मग आपण हात लावणार, लगेच फ्राय, स्लॉटिंग खाओ, अशी डिश देतात. आणि चायना लोक मस्तपैकी खातात ताव मारून त्याच्याकडं.
संडे स्पेशल चालतो त्यांच्याकडे, खेकडे, झिंगे, बेडकं सगळे खात बसतात. तर तुम्हाला वाटतं की मेड इन चाइना काय भारी राव. जब हमारे बच्चे कमजोर हो जाते हैं तो हम उन्हें दवा और मल्टीविटामिन देना शुरू करते हैं. जेव्हा पोरं आजारी पडली, एक तर खायला प्यायला चुकीचं खायचं आणि आजारी पडले की दवाखान्यात जायचं, नाहीतर गोळ्या खायच्या. म्हणजे इकडनं केमिकल, तिकडनं केमिकल. लाथाबुक्क्याचा मार दोन्हीकडनं चालू आहे. मग और त्याला खायला पण घालतोय. मोठ्या-मोठ्या दवाखान्यात नेलं तरी का चांगलं होत नाही. सगळ्यात महत्वाचं याच्यामुळं जे व्हिटॅमिन्स आणि सप्लिमेंट्स लिंक्ड टू हायर रिस्क ऑफ डेथ, त्याच्यामुळे पण मुलांचा मृत्यू रेट कमी होत नाही. हे सगळं वाढत चाललं. लहान-लहान मुलांना थॅलेसिमियाचा आजार होतोय आजकाल. थॅलेसिमिया म्हणजे रक्त बदलावं लागतं. खाऊन पिऊन रक्तच तयार होत नाही. त्याला बाहेर रक्त भरावं लागतं. सकाळी तुम्हाला जगदीश सरांनी एक रिपोर्ट पाठवला होता. 21 वर्षाची मुलगी आहे आणि तिला थॅलेसिमिया झालाय, हिमोफिलिया झालाय, म्हणजे रक्ताचा कॅन्सर. काहीच करू शकत नाही आता. आई-बापांनी फक्त 20-30 लाख तयार ठेवायचे. कधी जगेल, किती वर्ष जगेल ते माहिती नाहीये. असला उद्योग कशा करता पाहिजे. त्यामुळे चांगलं खा प्या. त्याच्यानंतर त्या सरांनी मला अजून एक रिपोर्ट पाठवला होता. कुठला? त्या माणसाला झालाय तोंडाचा कॅन्सर. वय किती आहे? 41. तंबाखूचा तो असा बार भरून भरून काय झाला, गायछाप किती खाल्ल्या माहित नाही, चिपळूणकर, आणि तो बार धरला. वय 41 आहे. मुलं 2 लहान असतील. आता त्याच्या जिथून बार धरतो तिथून अगदी घशापर्यंत कॅन्सरचा लाईनच्या लाईन आली. आता अख्खा हे सगळं काढून टाकावं लागेल. सडतं ते, त्यातनं पू गळायला लागतो. ओके, एवढं डेंजर, कारण आताची लोक पहिल्या तुलनेत कमजोर आहेत, तेवढी ताकदवान नाहीयेत, त्याच्यामुळे सगळं जिरवू शकत नाही. बरं, सगळ्यांना होतं असं काय सांगता येत नाही. कोणाला पकडतं, कोणाला पकडत नाही. याच्यापासून वाचा. वॉन्ट टू स्टे हेल्दी, जर तुम्हाला निरोगी राहायचंय तर फक्त व्हिटॅमिन वरती डिपेंड राहू नका. कारण अर्धे व्हिटॅमिन नकली आहेत, म्हणजे केमिकल पासूनच बनवतात. तुम्हाला देतील कॅल्शियमच्या गोळ्या. कशाच्या गोळ्या? कॅल्शियम म्हणजे मेलेल्या प्राण्यांच्या हाडांच्या गोळ्या. कॅल्शियमची गोळी डॉक्टर लोक जे देतात ना, त्या फक्त फोडून मला तिथं वास घेऊन दाखवायचा, बस. नंतरचं पुढचं पुढे बघू आपण. किंवा त्याची चव तोंडावरती घेऊन दाखवायची. कुबट एखादं तुम्ही बघितलंय का गावाच्या कडेला, एखादा बरीच गावची लोक आपली मिटिंग ऐकतात, एखादं कुत्र मरून पडते, त्याचा वास कसा येतो? डेंजर. तसा कॅल्शियमच्या गोळ्यांचा वास असतो. खाऊन बघा. आणि कॅल्शियमच्या गोळ्या सर्रास दिल्या जातात. कुठल्या? प्रेग्नंट बायकांना. आयर्नच्या गोळ्या दिल्या जातात. काय प्रकार चाललाय हा? ओके, हेल्दी तुम्ही का खाऊ शकत नाही? त्याच्याकरता नॅचरली का व्हिटॅमिन डी अँड कॅल्शियम सप्लिमेंट्स मे नॉट प्रिव्हेंट फ्रॅक्चर्स इन अडल्ट. त्यामुळे लहान मुलांची हाडं जर चुकून ऍक्सिडेंट झाला, तुटायला लागली, तर त्याला हेअर क्रॅक यायला लागतो, भरून येत नाही, हाडं ढिसळवायला लागतात. एवढे मोठे मोठे त्यांचे फ्रॅक्चर भरून येत नाही. ते कायम त्याच्यात व्यंगच राहतं. चालताना वाकडा चालायला लागतो, हाडं जुळायला पाहिजेत, ती हाडं जुळून येत नाहीयेत. मल्टीव्हिटॅमिन रिसर्च से केस इज क्लोज्ड आफ्टर स्टडीज फाइंड नो हेल्थ बेनिफिट. म्हणजे एवढा मोठा रिसर्च केलाय की त्याच्यावरती काही बेनिफिटच होत नाही. करोड रुपये खर्च केलेत, त्याला खरंच बेनिफिट होतो का? तर ती केस बंद करून टाकलीये. किती आणि कोणाची न्यूज आहे? सीबीएस न्यूज आहे. म्हणजे मल्टीव्हिटॅमिन खाऊन तुम्हाला फायदा होणार नाही. आणि कित्येक आयटी मधले लोक आहेत ना, आयटी वाले लोक तर स्वतःला असे आपण हुशार समजतो की परस्पर औषध गोळ्या खायला लागतात. अरे तुला माहितीये का, चेस्ट असं दुखायला लागले की ही गोळी खा, थंडी वाजायला लागले की ही गोळी खा, पोट गच्च झालं की ही गोळी खा, डोकं दुखलं की ही गोळी खा. हे डॉक्टर पेक्षा जास्त हुशार झालेत नेटवरती बघून बघून. आता त्या डॉक्टरलाच माहितीये की ह्याचा ताप कसलाय, तुम्हाला कळू शकत नाही. त्यामुळे तुम्ही विदाउट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन काही खरं तर खायला नाही पाहिजे, जे नॅचरल नाही. ओके, सगळ्यात महत्वाची तुम्ही काळजी घ्या. मल्टीव्हिटॅमिन्स कुड बी बॅड फॉर यू. व्हॉट? अपडेट डॉक्टर अल्फर्ड जॉन्सन अँड डॉक्टर किनेथ कुपर स्पीक आउट. हे त्यांनी बोललेलं स्टेटमेंट आहे. द डालास मोरिनिना न्यूज, त्या न्यूज मध्ये आलेलं. याच्यानंतर अपने आप को धोखा मत दीजिए, अगर आपके बच्चे का सही विकास नहीं हो रहा है तो उसे सही मात्रा में पोषक तत्वों की आवश्यकता है, ना कि दवाओं की. दुआ करना पडेगा अल्लाह के नाम पे. ओके, भगवान के नाम. वाचव रे बाबा पोर. आता सगळे पैसे पण देऊन झाले, खायला प्यायला पण घातलं, 2 लाख पण दिले. आता विठ्ठला तूच वाचव आणि मग नवस पुन्हा करायचा. तुला एवढं जेवायला घालतो, कोंबडं कुत्र कापतो. असला उद्योग करण्यापेक्षा मुलांना चांगलं खातायत की नाही ते पहिलं बघा. बच्चों को चाहिए पॉलीसॅकराइड के साथ कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन डी, हे सगळं मुलांना असायला पाहिजे. कॅल्शियम आपल्या फिंगर मिलेट मध्ये आहे. ओके, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस तुम्हाला कॅशू मध्ये मिळतं. व्हिटॅमिन डी तुम्हाला उन्हातनं मिळतं. उन्हात खेळा, उन्हात फिरा. शहरातल्या पोरांना ऊनच लागत नाही, उन्हातच जायला नको म्हणतात. आणि ते ऊन लागलं की आजारी पडायला लागतात. ऊन सहन होत नाही. उन्हाला गेला की तोंडाला कपडा, डोक्यावर कापड. ह्यांना ऊन लागलं नाही तर त्यांची हाडं मजबूत होणार नाहीत.
आणि कॅल्शियम फिंगर मिलेट म्हणजे नाचणी बाजरी याच्यामधनं तुम्हाला जास्तीत जास्त सगळं मिळायला लागेल. इथं दाखवली बघा तुम्हाला फिंगर मिलेट रागी नाचणी दाखवली आहे. त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम खायला मिळतं. कॅल्शियम कंटेंट इन रागी मिलेट. आपल्याकडे नाचणीची बिस्किट आहेत. ओके. आणि मुलांना खायला द्यायला पाहिजे. ओके. ह्याच्यामुळं ऑलमोस्ट 10 टाइम्स हायर दॅन द कंटेंट इन व्हीट. गव्हापेक्षा 10 पट जास्त कॅल्शियम तुम्हाला मिळतं नाचणीमध्ये. 340 मिलीग्रॅम पर 100 ग्रॅमच्या मागं. ओके. एवढं मोठं जास्तीत जास्त मिळायला लागेल. मंडुआ की रोटी भली. मंडुआ म्हणजे नाचणी बरं का. नाचणीची भाकरी, नाचणी की रोटी हे सगळं तुम्हाला खायला मिळेल आणि ही रोटी आपल्याकरता चांगले असतं. इस मोटे अनाज को गरीबों का भोजन माना जाता था, पर इसके गुण अब सब गा रहे हैं. मंडुआ. ओके. त्याच्यानंतर रागी स्टार्च इज अन इफेक्टिव्ह सेफ सुरक्षित हर्बल नॅचरल फॉर्म्युलेशन फॉर द चिल्ड्रन ग्रोथ. मुलांच्या वाढीसाठी नाचणी खूप चांगली आहे. त्याची बिस्किट आपल्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये आपण वाजून वरतून काय टाकले, त्याच्यामध्ये आपण वरतून टाकले 3-in-1 कॉफी, त्याच्यानंतर टाकले कोकोजी, त्याच्यानंतर टाकले स्पिरुलिना. हे सगळे ऍडिंग टाकले आपण. त्याच्यामुळे मुलांना जर तुम्ही खायला दिलं तुमची मुलं हेल्दी राहायला लागतील. शिवाय आपल्याकडे स्पिरुलिनाचं बिस्किट पण आहे आणि 1 किलो स्पिरुलिना 1000 किलो पालेभाज्यांच्या बरोबर आहे. आता मला सांगा 1000 किलो पालेभाज्या जर तुम्हाला घ्यायचं झालं तर किती रुपये तुम्हाला लागतील? एवढं सगळं घेण्यापेक्षा एवढा मोठा फॉर्म्युला बघूच नका तुम्ही. 1 ग्रॅम स्पिरुलिना 1 ग्रॅम म्हणजे जवळपास तुमचं काय म्हणूया आपण 1 किलो पालेभाज्या झाल्या. 1 ग्रॅम म्हणतोय मी. 1 किलो कुठली पण भाजी जर घ्यायला गेला 60-70 रुपये लागतात की नाही लागतात तुम्हाला? मग 1 ग्रॅम स्पिरुलिना म्हणजे आपल्या 3 किंवा 4 स्पिरुलिना झाल्या. हे जर मुलांनी चांगलं खाल्लं तर मुलांच्या बॉडीत काय जाणार आहे? 65% प्रोटीन्स. जे मुलांची उंची वाढत नाही, वजन वाढत नाही, ताकद वाढत नाही, माझं पोरगं सारखं आजारीच पडतं किंवा त्याच्यातनं बॉडीला फॅट्स जायला लागेल. म्हणजे मुलांची विनाकारण वजन वाढणार नाहीत, मुलं अंगाने कडक होणार नाहीत, लवचिक राहायला लागतील. नंतर कार्बोहायड्रेट्स मुलांच्या अंगामध्ये प्रचंड एनर्जी जायला लागेल. त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स जातील. कुठले व्हिटॅमिन जातील स्पिरुलिना खाल्ल्यावर? व्हिटॅमिन ए, ते नजर चांगली होते. B1 म्हणजे काय? B1 मधनं कॉपर जातं. कॉपर म्हणजे तांब. B2 व्हिटॅमिन म्हणजे काय? झिंक. B3 म्हणजे काय? फॉस्फरस. B6 म्हणजे काय? मॅंगनीज. B12 म्हणजे काय? सेलेनियम. ह्याला म्हणतात मिनरल, खनिज क्षार. एवढं सगळं तुम्ही आता डॉक्टर जे टाकतील तुम्हाला त्यांच्या आपण आर्टिफिशियल व्हिटॅमिन्स मिनरल्स मध्ये ते डायरेक्ट मेटलचेच पार्ट टाकतात. थोडंसं मेटल, थोडंसं झिंक, थोडासा फॉस्फरस आणि हे तयार केलेलं त्यांच्या केमिकल लॅबोरेटरीमध्ये. पण ह्याच्यात नॅचरल मातीतनं आलेलं तुम्हाला खायला मिळेल पोटॅशियम. त्याला म्हणतात ई. तुमच्या व्हिटॅमिन बॉडीमध्ये जायला लागेल. के म्हणजे सोडियम, एच म्हणजे आयोडीन, नायसिन, इनोसिटोल, पॅन्थोथेनिक ऍसिड आणि फोलिक ऍसिड. हे सगळे तुमच्या बॉडीला मिळायला लागेल. नॅचरल पिगमेंट्स. पिगमेंट्स कशाला असतात? फायकोसायनिन. क्लोरोफिल म्हणजे हरित रंगद्रव्य. झॅन्थोफिल अँटीऑक्सिडंट आहे. बीटा कॅरोटीन डोळ्याला चांगला आहे. हे सगळं मुलांना खायला मिळायला लागेल. इफेक्ट ऑफ स्पिरुलिना and anthropometry and biochemical parameters in school children. हे जर मुलांना दिलं तर अजून काय स्पिरुलिनामध्ये नीट बघा. ओनली फूड सोर्स अदर दॅन ब्रेस्ट मिल्क. आईच्या दुधापेक्षा सगळ्यात पवित्र, शुद्ध, सात्विक, सुरक्षित जर काय असेल तर ते आहे स्पिरुलिना. कंटेनिंग सबस्टेन्शियल अमाउंट्स ऑफ इसेन्शियल फॅटी ऍसिड. हे कशा करता लागतं इसेन्शियल फॅटी ऍसिड? तुमची बॉडी लवचिक, स्ट्रेंथ, स्टॅमिना, चिवटपणा अंगात येण्यासाठी. इसेन्शियल अमायनो ऍसिड खाल्लेलं पचण्याकरता आणि गामा लिनोलिनिक ऍसिड. द क्लिनिकल इफेक्ट शोड स्पिरुलिना गुड न्यूट्रिशनल सप्लिमेंट फॉर चिल्ड्रन. मुलांच्या करता अत्यंत सुरक्षित आहे स्पिरुलिना कुकीज किंवा स्पिरुलिनाच्या सप्लिमेंट. दृष्टी, दुनिया को देखने की शक्ती, भगवान का दिया अनमोल वरदान. एखादी अंध जर असतील, डोळ्यांना दिसत नसेल तर त्याच्याकरता किती महापाप आहे. जरा किसी ऐसे इंसान से पूछिए जो पहले तो देख सकता था पर अब नहीं. पहिल्यांदा मला दिसत होतं पण आता दिसत नसेल तर त्याला किती वाईट वाटत असेल. विश्व स्वास्थ्य संगठन के अनुसार लगभग 1.38 करोड़ बच्चों की कमजोर दृष्टि विटामिन ए की कमी के कारण है. म्हणजे जवळपास 1.5 कोटी काही थोडा आकडा झाला का?
या मुलांना दिसत नाही, फक्त विटामिन ए ची कमतरता आहे म्हणून. विकासशील देशों में लगभग 5 लाख बच्चे प्रतिवर्ष विटामिन ए की कमी से अंधेपन का शिकार होते, म्हणजे 5 लाख मुलांचं दिसायचं बंद पडतंय. कशामुळं? विटामिन ए कमी मिळाल्यामुळं. इनमें से लगभग आधे 1 साल के अंदर मौत का शिकार हो जाते. मुलं मरतायत ती. ओके. आता 5 लाखातली अर्धी जर म्हटली तर 2.5 लाख मुलं मरतात, दिसत नव्हतं म्हणून, अंध झाले म्हणून. विटामिन ए ची कमतरता झाली म्हणून. मग आता हे सगळं तुम्हाला कुठे मिळणार आहे? व्हिजन फाउंडेशन एक काम करतंय. फायटिंग अगेन्स्ट ब्लाइंडनेस याच्यावरती संस्था काम करायला म्हणते. वेलकम ऑल पार्टिसिपंट्स स्पिरुलिनावरती, आणि ह्याच्यात अब्दुल फातेमी घनी आहेत बघा, आपले चे क्राऊन अँबॅसिडर, याच्यात पाकिस्तानचे कंट्री मॅनेजर आहेत, याच्यात तुम्हाला जिजित सर आहेत. म्हणजे स्पिरुलिनावरती पाकिस्तानमध्ये खूप मोठं एक फ्युजन फाउंडेशन त्यांनी स्थापन केलंय, आणि तिथं फ्युजन फाउंडेशन फर्स्ट आरपी सेंटर इन पाकिस्तान, पहिलं सेंटर पाकिस्तानला सुरू झालंय. आणि याच्यामध्ये कित्येक अंध मुलांना त्यांनी फक्त स्पिरुलिना खायला दिल्या, आणि त्याच्यामुळं त्या मुलांना दृष्टी आली. WHO फाउंड स्पिरुलिना टू बी an interesting food for multiple reasons, rich in proteins, iron, essential nutrients, and able to be administrated to children without any risk. त्याच्यात कोणती रिस्क अजिबात नाही. वरदान आहे मुलांच्या करता, स्पिरुलिना खायला घाला. तेच दिमाग बच्चांना जर पाहिजे, मुलं जर डोक्याने शार्प व्हायला पाहिजे असतील तर त्यांच्या बॉडीत असायला पाहिजे ऑर्गॅनिक जर्मेनियम. ऑर्गॅनिक जर्मेनियम असेल तर पोराला सांगितलं की उत्तर तयार, फटाफट स्टडी. एक पाटी, तुम्ही कधी आडनाव ऐकले का? एक पाटी, द्विपाटी, त्रिपाटी. त्रिपाटी म्हणजे 3 वेळा अभ्यास केला की त्याच्या लक्षात राहतं. द्विपाटी म्हणजे 2दा वाचले की लक्षात राहतं. एक पाटी म्हणजे एक पाटी बरं का, एकदा वाचले की लक्षात राहतं. अशी आडनाव आहेत आपल्या हिंदू लोकांची काय काय. आता ऑर्गॅनिक जर्मेनियम जर त्याच्या बॉडीत गेलं, आता नीट बघा, सोर्स ऑफ ऑर्गॅनिक जर्मेनियम, जर मुलांचा बुद्ध्यांक तीव्र करायचा असेल तर कोरफडीमध्ये किती असतं बघा ऑर्गॅनिक जर्मेनियम? 200 पार्ट पर मिलियन. जिनसेंग, जिनसेंग मध्ये किती असतं पार्ट पर मिलियन? 175 ते 325. गार्लिक, गार्लिक म्हणजे लसूण बरं का, लसूण खात जा, लसणाच्या पाकळ्या खात जा मुलांना. लसूण चांगला आहे हृदयाकरता, लसूण चांगला आहे. 754 पार्ट पर मिलियन. आरजी कॅप्सूल मध्ये किती आहे? 2000 पीपीएम. जीएल मध्ये किती आहे? 6000 पीपीएम. कोरोना का दुश्मन जीएल, आरजी हे जर दिलं तर कोरोना होणार आहे का? ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे ऑर्गॅनिक जर्मेनियम. तुमच्या बॉडीमध्ये प्रचंड ऑक्सिजन जायला लागेल. याचा फोटो काढा, स्क्रीनशॉट, आणि दाखवा तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांना. कोरोना घालवायचा, ऑक्सिजनच्या गोळ्या आमच्याकडे म्हणायचं आरजीजीएल. हे खा, कोरोनाला हद्दपार करून टाकू आपण. आणि सगळ्यात महत्वाचं डीएक्सिन जीएल इज वन ऑफ द रिचेस्ट सोर्स ऑफ ऑर्गॅनिक जर्मेनियम. जगातलं सगळ्यात जास्त ऑर्गॅनिक जर्मेनियम जर कुठं असेल तर जीएल मध्ये आहे. मी तर सांगतो, बाळ जन्माला आल्या आल्या त्याला साखर पाणी नाही द्यायचं, त्याला डीएक्सिनचं जीएल पाणी द्यायचं मस्तपैकी, किंवा आईचं दूध, त्या जीएलच्या गोळीची पावडर जर दिली, मुलांचा बुद्ध्यांक शार्प यायला लागेल. मोडं, रडकी, किरकिरी, शेंबडी, कमजोर अजिबात राहणार नाहीयेत. मग पॉलीसॅकराइड्स के साथ साथ कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, विटॅमिन डी, आयर्न, क्लोरोफिल, फोलिक ऍसिड, विटॅमिन B12, आणि अजून वरतून ऑर्गॅनिक जर्मेनियम. तुमच्या मुलांना जर एक साथ मिळालं तर कसं वाटेल? सोने पे सुहागा. म्हणजे कुकीज पण खाते, जेलची गोळी पण खाते, स्पिरुलिना पण खाते. हे मुलांना खायला द्या. बेहतर स्वास्थ्य को ध्यान में रखते हुए डीएक्शन आपके लिए लाया है. डीएक्शन मधुरम कुकीज हे मुलांना द्या. कुठल्याही बिस्किटामध्ये तुम्हाला सगळे कंटेंट भरपूर खायला मिळतील. आता जी तुमची मुलं बिस्किट खातायत त्याच्यात काय बरंच काय काय टाकलेलं असते, पण या बनाया काय साबूत गेहूं, बाजरी आणि नाचणी हे आपल्या बिस्किटामध्ये टाकलेलं आहे. हे खायला द्या. गॅनोडर्मा स्पिरुलिना पण टाकली. प्राकृतिक पोषक तत्वों की खान है ये. प्राकृतिक म्हणजे नॅचरल फायबर, नॅचरल विटॅमिन, नॅचरल मिनरल आणि नॅचरल कार्बोहायड्रेट्स. कुकीज विथ स्पिरुलिना, कुकीज विथ गॅनोडर्मा. आणि मग रागी प्लस जीएलचा फॅमिली पॅक घ्या, कॉफी प्लस जीएलचा फॅमिली पॅक घ्या, स्पिरुलिनाचा कुकीज पॅक घ्या. खा ना एक फॅमिली पॅक. एखाद्याला मिठाई एखाद्याच्या घरी नेऊ नका ना, एक पुडाच देऊन टाका ना खायला मुलांना.
तुमच्या गावाला गेलाय, भावाची मुलं आहेत, बहिणीची मुलं आहेत, त्यांना दे ना एक बिस्किटचा पुडा खायला. अरे अशी कुठे मिळतच नाही. पोरांना बिस्किट खाल्ली, पोरं टाकाटाक वाटायला लागली मस्तपैकी, पण रोज खायला लागतील. एकदा खाऊन काय लगेच काय काय मुलं जिमला जातात बघा आणि रोज बायसेप चेक करतात. अरे आज बायसेप मारला माझा किती वाढला राव. ओके, माझ्या थाईज बघ कशा दिसतात. अरे लगेच चेस्ट मापाला घेतात. चेस्ट लगेच वाढत नसते. ते रेग्युलर सातत्यपूर्वक करावं लागतं. तसं डिएक्शन पण तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे. काही दिवस खावं लागेल, हे वापरा, त्याचा फायदा व्हायला लागेल. क्या परीक्षा में आपका बच्चा याद करने के बावजूद कुछ भूल जाता है, परीक्षेत मुलांनाच लक्षात नाही राहिलं तर, किंवा काय बायका स्वयंपाक करतात आणि स्वयंपाकात मीठ टाकलं का नाही लक्षातच नाही. अहो मी मीठ टाकलं का हो? आता नवरा बघतोय टीव्ही इकडं आणि ती किचन मध्ये स्वयंपाक करते आणि विचारलं कुठं आली, हॉलमध्ये. आम्ही मीठ टाकलं का भाजीत? तो म्हणतो खाऊन बघ की जरा थोडस, कळेल टाकलं की नाही टाकलं, मला काय विचारते. ओके, हा पण म्हणतो हो, हा पण टीव्हीच बघत असतो बरं का, किंवा नाही टाकलं आणि ती डबल टाकून द्याल तिकडं. असल्या गमती जमती असतात घराघरामध्ये. मी तर मोबाईल वरती भलतेच काय काय बघत असतो. एक माणूस दार उघडलं, ती मोबाईल खेळत होती, हा दुसऱ्याच्याच घरात गेलाय, हॅलो, ती पण पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि हा पाणी पितोय. नंतर चहा नाही दिला, ह्याने ओरडला, बघतोय तर हा दुसऱ्याच्याच घरात बसलाय. म्हणजे फुल गमती जमती. ओके, आणि आजकाल मोबाईल एवढा झालाय त्यामुळं टेंशन, क्या आपका बच्चा शारीरिक रूप से कमजोर है, डीएक्सन मधुरम प्राकृतिक मिलेट कुकीज बच्चों की याददाश्त शक्ति बढ़ाए, त्यांची हाडं मजबूत करण्यासाठी, बार बार भूलने की आदत को दूर करने के लिए, शरीर को ताकतवर और जवान बनाने के लिए खाओ डीएक्सन कुकीज. झिंगाट, पावर, ईशान. ओके ओके, हे खायचं आपल्याला. आणि आपली बिस्किट खाल्ल्यावरती पोटात गॅस होत नाही, पोट साफ होतं. बाजारातल्या बिस्किटांनी कफ वाढतो, कफ. ओके, मुलं घरघर करायला लागतात आणि टीव्हीला ऍड पण होती बरं का, म्हणजे कफाने बिस्किट खाऊन खाऊन मुलं आजारी पडतायत. मी एखाद्या दिवशी व्हिडिओ तुम्हाला दाखवेन आपल्या इकडं. किंवा मोठी होत राहतात, काय काय नुसतेच खातात, वडापाव, मिसळपाव, पिझ्झा, बर्गर, झोमॅटो, स्वॅगी, हे सगळं खात राहतात आणि मुलं मोठी का होतात, त्याच्यात बॉडीमध्ये गेल्यात ट्रान्स फॅट, त्याच्या बॉडीमध्ये इसेन्शियल फॅटी ऍसिड गेलेच नाही, त्याच्यात वाढ, बॅड कोलेस्ट्रॉल काय घेतलं किंवा नॉन डायजेस्टेबल फूड खाण्यामध्ये आलं, त्यामुळे मुलं मोठी होत जातात, मग त्यांना हार्टला प्रॉब्लेम येऊ शकतो. पण आपल्याकडं हृदयरोग होणार नाही, मोठी मुलं दिसणार नाही, स्लिम ट्रिम राहतील, 100% नॅचरल त्यांना खायचंय, मैदा रहित, ट्रान्सफॅट रहित, रंग रहित, प्रिझर्वेटिव्ह रहित, सल्फर, चिनी, साखर आपल्यामध्ये अजिबात नाही, ऑर्गॅनिक. ओके, शुगर आपल्याकडे टाकली आहे. त्यामुळे अगर आप ऐसा चाहते तो जोरदार स्वागत कीजिए डीएक्शन मधुरम कुकीज का. याच्यानंतर आता बोलणार आहे, पहिली अंघोळ आहे शनिवारी आपली, त्याच्याकरता पहिल्या अंघोळीचा साबण, उठा उठा दिवाळी आली, डीएक्शन गॅनोजी साबणाने अंघोळ करायची वेळ झाली. त्यामुळं गॅनोजी साबण हा दिवाळीला प्रत्येकाच्या घरामध्ये गेला पाहिजे. तुमचे जेवढे पाहुणे रावळे असतील त्यांना आग्रह धरा, तुमच्या घरी साबणच दिवाळीचा जायला पाहिजे. फोन फिरवा, मी सांगितलं लोकांना डीएक्शनच्या आज बोनस आले, त्यातनं फक्त पर्सनल पीबी करायचे साबणाचे 10, 20, 30, 50 साबण घ्या आणि फिरा नुसते फोन फिरवा, लोक घ्यायला तयार आहेत. बोनस आलेत, नवऱ्यांचे पैसे मिळालेत, लोकांना पगार दिवाळीचा लवकर येतो. तुम्ही दिवाळीत जे चांगलं चांगलं असेल ते लोकांनी घेऊ शकतात. लोक त्यांची बाईंग कॅपॅसिटी असते दिवाळीमध्ये, त्यामुळे तुम्ही ब्रँड प्रमोट करा. एकदा का त्यांना आवडला की त्याचा फायदा व्हायला लागेल. कारण आपला साबण गॅनोडर्मायुक्त साबण आहे, त्वचा स्वच्छ करतो, त्वचातलं मॉइश्चर मेंटेन ठेवतो, त्वचेतलं ऑइल मेंटेन ठेवतो, आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या साबणामध्ये काय टाकले, आर्जिजियल ची पावडर गॅनोडर्मा, आणि टाकलाय पाम ऑइल. आणि त्याच्यामुळं किंग ऑफ हर्ब, जडीबुटीचा राजा टाकलाय साबणामध्ये. असा साबण बाजारात कोणाकडेही नाही. सप्लाय इनफ न्यूट्रिशन टू द स्किन. तुमच्या त्वचेला जर पुरेसं न्यूट्रिशन मिळालं नाही तर त्वचेवरती वांग येतो, पिंपल्स येतात, पुरळ येतात, डाग येते, खरूज होतो, इसब होतो, नायटा होतो, डोक्यात डॅन्ड्रफ येतो, एवढं सगळं अंगाला खास सुटते, अंडरगार्मेंटला इचिंग होतं, आर्मपिट मध्ये इचिंग व्हायला लागतं. असं जर होऊ द्यायचं नसेल तर तुमचा साबण चुकीचा आहे. तुमचा साबण, आता थंडी, आजचं टेम्परेचर वाढतंय आणि ह्या दिवाळीत गावाकडे बघा काय असायचं, गावाकडे मस्तपैकी अंगणामध्ये चुलीवरती पातेलं तापायचं, गार तर लागते भरपूर, पोराला पहिली आंघोळ घालायची आणि सगळी मुलं आंघोळ करायची, सूर्य उगवायच्या आत सगळे आंघोळे फटाकडे टाकाटक वाजून मोकळे. आता मला ते चित्र जरा दिसायला कमी नाही की बरोबर आहे, आम्ही तर पाहिलंच नाही, गाव सोडून
आता झाली 25-30 वर्ष. सगळ्यात महत्वाचं की आता तुमच्या त्वचेला न्यूट्रिशन पाहिजे, रिच इन अँटीऑक्सिडंट. जे केमिकल फवारण्या धूळ जातोय तो स्किन वरचं फ्री रॅडिकल्स निघून जायला साबण चांगला असायला पाहिजे. नाहीतर आपण बघतो ना कित्येक बायका भांडी घासतात किंवा फरशी पुसतात आणि मग बायकांच्या असे हाताची स्किन फाटायला लागते किंवा इथं काहीतरी काळे डाग यायला लागतात आणि नॉर्मली बायकांचे कोपऱ्यापासूनचे पुढच्या तळी काळपटपणा जास्त असतो, टॅन येतो त्याच्यावरती, स्किन सुरकुतलेली होत राहते. कारण त्यांचा कपडे धुताना केमिकल, भांडी घासताना केमिकल, फरशी पुसताना केमिकल, त्याच्यानंतर गॅस जवळ ती बाई 24 तास उभी आहेच आहे, स्वयंपाक पाणी करतेच आहे. ओके, प्रत्येकाचं खरकट काढतेच आहे. म्हणजे केमिकल बॉडीमध्ये जास्त जाणं येणं, त्यांचा संपर्क जास्त वाढत राहतो. त्यामुळे त्यांनी स्किनची काळजी जास्त घ्यायची आहे. हेल्प रिमूव्ह ऑल टॉक्सिन्स फ्रॉम द स्किन. त्याच्याकरता आपला साबण भरपूर चांगला आहे आणि त्यामुळे त्वचेचे डेड सेल फ्रॉम स्किन जाण्याकरता आपला साबण वापरा. त्वचेचा पीएच बॅलन्स व्हायला पाहिजे, त्वचा ऍसिडिक होता कामा नये. नाहीतर लोकांना उन्हाची अलर्जी आहे, थंडीची अलर्जी आहे, अजिबात ऊन सोसवत नाही, स्किन टॅन होते, स्किन काळवंटे, स्किनला गार गरम काय लागू देत नाही. त्याच्यामुळं दूषित त्वचेतले टॉक्सिन्स रिमूव्ह व्हायला पाहिजेत आणि लवकर तुम्ही म्हातारं नाही झाला पाहिजे. नाहीतर तुम्ही तरुण वयात म्हातारे दिसायला लागतात, लवकर केस पांढरे होतात, लवकर त्वचा सुरकुतली होते, स्किन टाईट राहत नाही. पण आपण काय टाकलंय, गॅनोडर्मा. डर्मा म्हणजे त्वचा आणि गॅनो म्हणजे मशरूम. त्यामुळं जे लोक डिएक्सनचा साबण वापरतात, जे लोक डिएक्सनचे प्रोडक्ट खातात पितात, त्यांची स्किन टाईट राहते, त्यांची स्किन ग्लो राहते, ते थकलेले दिसत नाहीत, उत्साही कार्यकर्ते असतात सगळे. त्याच्यात व्हिटॅमिन ई आहे. व्हिटॅमिन ई काय करतं, प्रिव्हेंट स्किन डॅमेज. त्याच्यात त्वचेची आर्द्रता मेंटेन करतं, ह्युमक्टंट स्किन म्हणतो आपण त्याला. स्किनचं मॉइश्चर मेंटेन ठेवतं, त्यामुळं त्वचेला ग्लो राहतो, असं ड्राय कोरडेपणा वाटत नाही. त्याच्याकरता आपला साबण अंगाला वापरा. त्याच्यामुळे तुम्हाला ऍक्ने, पिंपल्स पुरळ होणार नाहीत. अंगावरती डार्क स्पॉट उठतात बऱ्याच लोकांच्या, पोल्युशन जमा होतं, खाजवत राहतात सारखे सारखे. खाजवतायत म्हणजे तिथं गोंधळ आहे बरं का, त्वचेच्या खाली. आणि सगळ्यात जास्त कचरा त्वचेच्या खाली लपतो. घाम यायचा बंद झालाय लोकांना. ज्याला घाम येतो त्याची त्वचेची होल रिकामे आहेत, नीट लक्षात ठेवा. घामच लोकांना येत नाही, डोकं खाजवतात, अंग खाजवतात म्हणजे गडबड आहे. तिथं साबण लावून ठेवा 10-15 मिनिटं, नंतर आंघोळ करा. परत गेल्यावरती आंघोळीला तुमच्या त्वचेची खाज आपोआप कमी व्हायला लागेल. अँटीबायोटिक घेऊन फक्त खाज थांबवली जाईल, पण परत तिथं रॅशेस येऊ शकतात. त्या त्वचेला रॅशेस आलेत, बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले, त्यांना आपला साबण आंघोळी करता वापरा. काही ठिकाणी थोडा लावून ठेवा 10-15 मिनिटं. हा ब्युटी सोप आहे. आणि ज्या लोकांना वाटतं की त्यांचा रंग उजळला पाहिजे, तोंडावरती भरपूर गरम पाणी मारा. जरा गरम पाण्याने पोर्स ओपन होतात. साबण हातात घ्या, चांगला फेस करा आणि मस्तपैकी 10-15 मिनिटं चोळा, तसंच ठेवा 10-15 मिनिटं, नंतर धुवून टाका मस्तपैकी. त्याच्यावर लावा बॉडी लोशन, त्याच्यावरती लावा टाल्कम पावडर. असा एक ब्युटी किट घ्या ना आपल्याकडं, मस्तपैकी साबण वापरा आणि याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. प्रत्येक त्वचेला सूट होतो. सप्लाय इनफ न्यूट्रिशन टू द स्किन. त्वचेतला टॉक्सिक कचरा सगळा काढून टाकतं, सगळ्या त्वचेला सुटेबल आहे. अगदी छोट्या बाळांना पण आपला साबण चांगला चालतो. त्याच्यात कुठलाही कलर टाकलेला नाही, नो ऍडेड फ्लेवर्स, नो हार्मफुल केमिकल्स, नो सिंथेटिक एजंट. मेड इन मलेशिया, मेड इन इंडिया झालाय तो आता. सगळं आपल्याकडे बनवलं जातं. त्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहील. ज्याचा भरपूर घाम येतो, ज्यांच्या घामाचा भरपूर वास येतो, ज्यांच्या डोक्यात वारंवार कोंडा होतो, या सगळ्या लोकांना आपला साबण एक नंबर आहे. रिवाईव्ह म्हणजे त्वचेला उजाळी देतो एक प्रकारचा. प्रोटेक्ट युअर स्किन फ्रॉम हीट. ओके, उन्हापासून थंडीपासून संरक्षण करतं. ब्युटिफुल युअर्स, तुमच्यात सौंदर्यात वाढ करण्याकरता आम्ही तुमच्या सेवेशी बांधील आहोत. डिएक्सन गॅनोजी सोप. त्यामुळे या दिवाळीला आपला साबण भरभरून लोकांच्या पर्यंत पोहोचलाच पाहिजे. साबणाचे पोस्टर पण मला वाटतं व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण फिरवतोय, तिथपर्यंत पोहोचू द्या. अशा तऱ्हेने सगळ्यांना ही दिवाळी चांगली जावो. पण पीव्ही भरपूर करा. दिवाळीत नुसता खर्च नका करू, पीव्ही करा आणि ते प्रोडक्ट विकून दिवाळी साजरी करा, लक्ष्मीपूजन. अशा तऱ्हेने आजची मीटिंग आपण क्लोज करूया. लवकर मीटिंग आवरलेली आहे. ओके, कारण IPL ची मॅच चालू आहे ना, मला आवडतं क्रिकेट. ओके.